नमस्कार बालमित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला चौथी पास झाल्याच्या खूप खूप शुभेच्छा। आता आपण इयत्ता 5वीच्या वर्गात आलो आहोत आणि इयत्ता 5वीच्या वर्गात इंग्रजीचं पाठ्यपुस्तक आज आपण शिकणार आहोत। यामध्ये पहिला युनिट आहे रिव्हिजन आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत सॉन्ग्स अँड ग्रीटिंग्स। सॉन्ग्स म्हणजे गाणे आणि ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन। बघा, लिसन, लर्न अँड सिंग विथ ॲक्शन्स। ऐका, शिका आणि ही गाणी हावभावांसह म्हणा। ठीक आहे, बघा आता सॉन्ग 1 काय म्हणते पहा। रेडी आहेत सगळे? चला आपण ह्याला काय करू, अर्ध्या अर्ध्या भागामध्ये वाटू। अगोदर मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो, त्यानंतर मग स्पष्टीकरण देतो। चालेल? चला, मी म्हणल्यानंतर थोडासा मी थांबतो, तेव्हा तुम्ही म्हणायचं। रेडी? चला। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग म्हणले, परत एकदा गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग म्हणले, द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग। आता खालच्या परत 2 ओळी, हाऊ आर यू, हाऊ आर यू। परत म्हणा, हाऊ आर यू, हाऊ आर यू। I hope you are feeling fine. I hope you are feeling fine. And happy all the time. And happy all the time. अशा पद्धतीने ही छोटंसं सॉन्ग आहे। आता बघा, गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ। द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग म्हणजे अतिशय बेस्ट म्हणजे एकदम चांगलं तुमच्यासोबत घडावं। हाऊ आर यू तुम्ही कसे आहात। आय होप म्हणजे मी आशा करतो काय, यू आर फीलिंग फाईन तुम्ही चांगले असाल। अँड हॅपी ऑल द टाईम आणि नेहमी तुम्ही कसे आनंदी राहाल। यानंतर याच पाठामध्ये एक सॉन्ग 2 दिलेला आहे बघा। सॉन्ग 2 काय म्हणते, चला परत एकदा आधी गाणं म्हणून घेऊयात आणि नंतर आपण समजून घेऊयात। द मोर वी गेट टुगेदर म्हणा, टुगेदरला थोडं लांबवा म्हणा। द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर, टुगेदर। परत एकदा, द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर, टुगेदर। परत, द मोर वी गेट टुगेदर, द हॅपीयर विल बी, द हॅपीयर विल बी। झालं, पुढचं कडवं, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स म्हणा। फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स। तिसरी ओळ, द मोर वी गेट टुगेदर, द हॅपीयर विल बी। बघा, आता समजून घेऊयात हे गाणं। द मोर म्हणजे जास्त, वी गेट टुगेदर म्हणजे जेवढे आपण एकत्र येऊत तेवढे आपण काय होत, वी द हॅपीयर विल बी आपण काय होत, आनंदी होत। फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स म्हणजे तुमचे मित्र माझे मित्र होतील आणि माझे मित्र तुमचे मित्र होतील। आलं लक्षात? आता आपल्याला काय करायचं आहे, गेट या शब्दाच्या ऐवजी सिंग हा शब्द घ्यायचा आहे, त्यानंतर डान्स घ्यायचा आहे, प्ले घ्यायचा आहे, स्वे घ्यायचा आहे। मी फक्त सिंगवर तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, डान्स आणि प्ले आणि स्वेवर तुम्ही तयार करायचं आहे। चालेल? चला सिंग घेऊ। द मोर वी सिंग टुगेदर, अगेन द मोर वी सिंग टुगेदर, टुगेदर, टुगेदर। The more we sing together, the happier we'll be. लक्षात? पुढची ओळ जशाच तशी, फक्त गेटच्या जागी सिंग घ्यायचं। फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स। द मोर वी गेट, माफ करा, द मोर वी सिंग टुगेदर, the happier we'll be.
अशा पद्धतीची ही कविता आहे. आता इथे बघा, हे दोन मित्र बोलत आहेत हॅलो हॅलो. हा मित्र म्हणतोय हाऊ आर यू, म्हणजे तुम्ही कसे आहात. हा मित्र म्हणतो आय एम फाईन थँक्यू. आता ह्याचा तुम्ही काय करायचं आहे, सराव घ्यायचा आहे. थँक्यू.